आजच्या या श्रद्धांजली सभेच्या निमित्तानं उपस्थित आदर्शग्राम मुंब्रज या गावामध्ये एक कृतज्ञतेचा भावना व्यक्त करण्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर साहेब असतील, सरपंच साहेब असतील आणि सगळेच मान्यवर मंडळी, वेळ फार झाला, मी जास्त वेळ घेणार नाही. सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देवपूजेला ज्यांनी, सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देवपूज ज्यांनी, अनंत यांची मरणयात्रा जीवनयात्रा कधी न सरळ एक मरणार. ज्यांचं आयुष्य श्रमिकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि उपेक्षितांसाठी खर्चलं गेलं, ते आदरणीय बाबा आढाव यांना 8 डिसेंबरला देवाज्ञा झाली आणि ते आपल्यातून वयाच्या 95व्या वर्षी त्या ठिकाणी आपल्यातून निघून गेले. 97 दीर्घ आयुष्य बाबांना त्या ठिकाणी मिळालं आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यांनी समाजाकरता वेचला. त्या काळातले ते आयुर्वेद मधले पदवीधारक होते, म्हणजे डॉक्टर बाबा आढाव आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे आयुर्वेदामधली काय या विज्ञानातली पदवी घेऊन सुद्धा त्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य उभं झोकून दिलं. आणि त्याची खरी जी काही त्यांची जी मूळ प्रेरणा होती ती त्यांचे आजोबा हे खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाचं काम करत होते. मला या मतदारसंघामध्ये 5-6 कार्यक्रम डॉक्टर साहेब होते, पण त्याचं कारण असं होतं की मी ते कार्यक्रमाला जाण्याचा फाटा देऊन या ठिकाणी माझी पावलं का वळाली. ज्यावेळी मी पुण्यामध्ये शिकत होतो, आमच्या वाडिया महाविद्यालयामध्ये ज्यावेळी मी शिक्षण घेत होतो, त्यावेळी आमचा प्रवास पुण्यामध्ये अनेक ठिकाणी व्हायचा. अंगावर बघा शहारा येतो की बाबा त्यावेळी चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये ज्यावेळी काम करायचे तेव्हा त्यांना जवळून पाहण्याचा अनुभव मला त्या निमित्ताने आला. आम्हाला वाटतं कोण बाबा आढाव आहेत, कोण असे रिक्षावाल्यांचे एवढे देव कोण आहेत की जिकडे जिकडे बाबांचं नाव घेतलं, त्या चौकात चौकात बाबांचं नाव आहे, चौकात त्या सगळ्या रिक्षाच्या पाट्या लागलेल्या आहेत, ते बाबा आढावचं नाव लिहिलेलं आहे. कोण आहे ते बाबा आढाव? मग आम्हाला त्या कॉलेज जीवनामध्ये त्यांचा भाषणाने विचार ऐकण्याचा त्या ठिकाणी योग आला. आणि एक विचारानं भारलेला, म्हणजे सामान्य माणसासाठी जी सत्तांध लोक असतात त्यांच्या विरोधामध्ये सामान्य कष्टकरी माणसाच्यासाठी आपला सेवाभावाने जीवन समर्पित करणारं एक नेतृत्व की ज्याच्या आयुष्यामध्ये निस्संग बैरागी असा असतो, अशा माणसाच्या भूमिकेत जाऊन ते काम करत होते. आणि मला त्यावेळी आठवतं, त्यावेळीची त्यांच्या एका भाषणामध्ये मी ऐकलं होतं आणि त्यांना वसंत बापटांची कविता डॉक्टर साहेब फार आवडायची, ती मला आठवली त्या निमित्तानं, म्हणून मला ती बाबांचं खूप स्मरण त्या निमित्तानं झालं. ते म्हणायचे की आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. वसंत बापटांचे शब्द होते, ते भाषणात म्हणायचे आणि ते मी ऐकले तिथे तोंडून, म्हणून मला ती आठवली. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई. आणि इमान आम्हा एकच ठावे घाम गाळून काम करावे, इमान आम्हा एकच ठावे घाम गाळून काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही, आणि कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकर काळी माती आहे. या श्रमजीविकांच्या जीवनाशी निगडीत असणारे बाबा आयुष्यभर त्यांच्यासाठी खपले, त्यांच्यासाठी झगडले, त्यांच्यासाठी ते लढले आणि त्यांची एक प्रेरणा होती. त्यांना हा कुठं मिळाला, सगळा जो प्रवास करण्याचा जो काही विचार आहे तो कुठं मिळाला, तर तामिळनाडूमधले जे क्रांतिकारक होते ए.व्ही. राधास्वामी नायकर ए.व्ही. राधास्वामी नायकर हे फार मोठं नेतृत्व होतं की ज्यांनी तामिळनाडूमध्ये खूप मोठी चळवळ उभी केली होती. त्या चळवळीचा अभ्यास बाबांनी केला आणि बाबांनी त्यांना प्रेरणा मिळाली होती. म्हणजे बाबांचं आयुष्य हे दिशादर्शक अशा स्वरूपाचं होतं. आणि म्हणून बाबांचं जे कार्य आहे ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मतदारग्रस्तांसाठी बाबांनी या गावामध्ये, या भागामध्ये काम केलं. पुनर्वसनाचे कायदे आले, पुनर्वसनाची शाखा निर्माण झाल्या. आता यांनी सांगितलं की यांच्या सगळ्या गावामध्ये हा त्यांचा जिवंत सगळा अखोदिका हाल त्यांनी पाहिलेला. त्याच्यामध्ये त्यांनी त्या भावना मांडल्या की हे सगळं एका स्ट्रक्चर उभं करत असताना आधी पुनर्वसन आणि मग तुमचं धरण, म्हणजे त्याच्यामध्ये मेधा पाटकर काम करायच्या किंवा आपले डॉक्टर भारत पाटणकर काम करायचे, भारत पाटील काम करायचे, ही लोक त्या सगळ्या आंदोलनामध्ये त्या कालखंडामध्ये काम करत होती. कारण त्या काळात धनग्रस्तांचे प्रश्न, आपला तालुका हा धरणांचा तालुका आहे आणि इथंच नाही तर देशातल्या एकूण चळवळीमध्ये या लोकांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे एकदा जंगलाचे वृक्ष संवर्धन चळवळ असेल, चिपको मुवमेंट असं त्यावेळी म्हणायचं, त्यानंतर धरणांची चळवळ असेल, धनग्रस्तांचे प्रश्न असतील,
त्यासाठी काम करणारी माणसं जी झगडली गेली, त्या सगळ्यांच्यासाठी त्या कालखंडामध्ये सत्तेच्या विरोधामध्ये जाऊन लढलं जायचं. पण त्या काळामध्ये एक फरक होता. त्यावेळी चळवळीचा आवाज सत्तेतले लोक ऐकत होते. चळवळीचा आवाज सत्तेतल्या लोकांना ऐकू येत होता आणि त्या आवाजाला ते महत्त्व देत होते. आज म्हणजे पंजाबमध्ये लोक 6-6 महिने रस्त्यावर बसून खेळ ठोकून त्यांचे रस्ते अडवले, पण सत्तेला त्याचं काही कधी वाटलं नाही. इतकी कधी मगरुरी सत्तेमध्ये नव्हती. ती सत्तेमधली मगरुरी आता आली आहे का, असा प्रश्न करण्याचा खरं तर विचार करण्याची वेळ आता आहे. पण ही सगळी समाजवादी मंडळी, ही सगळी देशासाठी काम करणारी मंडळी, म्हणजे राष्ट्रसेवा दलाचं काम बाबांनी त्या निमित्तानं तरुणपणामध्ये केलं. आणि मग त्यामध्ये नावं मला खूप आठवतात की कुमार सप्तशी सारखा माणूस सुद्धा मी त्यांना खूप वेळा पुण्यामध्ये ऐकलं. अनेक विचारवंत वसंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी पुण्यामध्ये ऐकले. आणि पुण्यामध्ये ज्या चळवळी झाल्या शेतकरी नेत्यांपासून तर तुमच्या शरद जोशी साहेबांपासून तर बाबांपर्यंत सगळा हा जो काही कालखंड आहे तो एक भारलेला कालखंड या सगळ्या जुन्या पिढीच्या कालखंडामधला आहे. जयप्रकाश नारायणांच्या त्यावेळच्या एकूण राजकीय पटलावरची कामगिरी असेल, त्यावेळेला जे काही दोन विचार प्रवाह होते, जे काही मतभेद होते, ते कधी मनभेदामध्ये कधी रूपांतरित झाले नाहीत. एकमेकाचा आवाज सत्तेमध्ये लोक ऐकायचे आणि त्यामध्ये या समाजकारणामध्ये प्रभावित व्हायचं आणि ते काम करायचं. आणि अशा स्वरूपाचं काम बाबांनी उभ्या आयुष्यामध्ये पुण्यामध्ये राहून, पुणे केंद्रस्थानी सत्तास्थानी पुण्यात त्यांचं सत्ता केंद्र त्या ठिकाणी होतं. आणि मग हमाल पंचायत असेल, वारकरी असतील, जिथे जिथे कुठं प्रश्न निर्माण होईल तिथे बाबा हा उभे राहायचे. म्हणजे आता एक 8-10 महिन्यापूर्वी सुद्धा आदरणीय पवारसाहेब त्यांच्या त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले होते. बाबा रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी बसले होते. काहीतरी त्या ठिकाणी पुण्यातला विषय होता. म्हणजे रक्तामध्येच ती चळवळ भिनलेली होती, समाजासाठी काम करण्याची प्रेरणा होती. आणि बाबांचे समर्पित जीवन एक जिवंत वस्तुपाठ आपल्यातून करत आपल्या डोळ्यासमोर जातोय आणि ते आपलं नाहीत ही पोकळी या निमित्तानं समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला सुद्धा या ठिकाणी कृतकृत्य वाटलं की एका चळवळीतून हे गाव गेलेलं आहे, ही माणसं गेलेली आहेत. धनग्रस्त आणि पुनर्वसनाचे प्रश्न या गावानं नुसते पाहिले नाही, ते भोगलेले आहेत. आणि त्याला दिलासा देण्याचं काम बाबांनी त्या कालखंडामध्ये केलं. आणि म्हणून बाबांप्रती नमनपूर्वक त्या ठिकाणी मी श्रद्धा अर्पित करतो. आणि बाबांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून मी बाबांच्या कार्याची प्रेरणा आपल्या आयुष्यामध्ये आपला एक गुण त्यांचा घेता येईल, एक वसा त्यांचा त्यांना मग घेता येईल, की त्याच निमित्त वारसा आपल्याला काय चालवता येईल का, समाजसेवेचं काम काय आपल्याला करता येईल का, हा विचार मनामध्ये या निमित्तानं घेऊन आई महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये हा विचार आपल्या मनामध्ये जर रुजला तर ही एक आपल्या देणगी या निमित्तानं लावेल अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. बाबांच्या कार्याप्रती बाबांप्रती एक आदरांजली आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पुढच्या कार्यक्रमाला मला जायचं म्हणून सर्वांची माफी मागून विनंती या ठिकाणी करून रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण.